हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना पालकचे भजे बनवते मस्त पालकाचे कुरकुरीत. तर इथं एक पालक पेंडी आहे, एक गड्डी पालकाची, ती मी स्वच्छ निवडून आणि कापून धुवून घेतलेली आहे इथं. आणि त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा कट करून टाकलेला लांब साईजचा, थोडंसं ओवा, थोडंसं जिरं. एकदम कुरकुरीत होता मस्त पालक भजे. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तर असं गरम गरम भजे खूप छान लागतात. पकोडे, थोडीशी हळद, जाडं मोठं लाल मिरचीचं पावडर जाडसर घेतलेलं आहे मी, चवीनुसार मीठ, आणि याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं. बेसन पीठ जास्त नाही घालायचं, थोडंच टाकायचं. थोडं तांदळाचं पीठ पण घालू शकता जेणेकरून कुरकुरीतपणा येईल, पण असाही येतो आहे. फक्त आपण बेसन पीठ जरी घातलं ना तरी पण येतो आहे कुरकुरीत, खूप छान मस्त असे तळले ना कुरकुरीत तर खूप छान लागतात. इथं आलं लसूण पेस्ट टाकायचं विसरले होते, ते टाकते थोडीशी, आणि थोडेसे तीळ, आणि व्यवस्थित मस्त असे भिजवून घ्यायचं आणि तळून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. हे बघा, जास्त बेसन पीठ नाही लागलं इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आपण एक एक करून असं टाकायचं, तळून घ्यायचं, मस्त लालसर गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरम गरम चायसोबत, म्हणजे नाही का, चहा आणि गरम गरम भजे खूप छान लागतात. चटणीसोबत, दह्यासोबत, कशासोबतही खा, खूप छान लागतात. कुरकुरीत एकदम मस्त, बिना तेलकट पण नसतात जास्त. हे बघा, हे असे सर्व तळून घ्यायचे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, किती छान असे कुरकुरीत मस्त असं आवाज येऊ लागला, कुरुम कुरुम कुरुम. सर्व करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तळतानाच कुरकुरू आवाज येतो एकदम मस्त, असं पलटायला लागले की, आणि टेस्ट पण भारी लागते. भातासोबत आम्ही तर मसाले भात आणि भजे कधी कधी असा बेत पण बनवतो, चांगले लागतात. हे बघा, तयार आहे आपले इथं कुरकुरीत पालक भजे, एकदम मस्त असे. आणि सोबतच मी ना इथं गावाकडच्या पद्धतीची अशी गावरान चटणी बनवलेली, लाल मिरची आणि लसूण पाकळ्या अशाच थोड्याशा सोलल्या आणि थोड्याशा तशाच, आणि त्याच्यामध्ये बेसन पिठाचे बारीक भजे टाकले आणि ते मिक्सरला वाटून जिरं ते मस्त चवीनुसार मीठ टाकून चटणी तयार केली गावाकडच्या पद्धतीची.